नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 12 मधील भूखंड प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झालेत। सिडको मार्फत विक्री झालेल्या या जागेवर खासगी रुग्णालय उभारण्यात आलं असताना महापालिकेकडून तिथं नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव पुढे आलाय। स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीचा विचार करून हा ठराव मांडल्याचं सांगितलंय। या भागात आरोग्य केंद्राची गरज असल्यामुळे स्थानिकांच्या सुविधेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतोय असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान या निर्णयावर भूखंड मालक आणि विरोधी पक्षाकडून आक्षेप घेतला जात असून प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनलाय। नागरिकांच्या हितासाठी योग्य तो तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मी डॉक्टर आहे, अधिकृत डॉक्टर आहे। लास्ट 27 इयर्स पासून इकडे प्रॅक्टिस करतो मी ऐरोलीमध्ये। आणि 2022 मध्ये जे टेंडर निघाले होते सिडकोकडून ते मी टेंडर भरून लीगल प्रोसेस करून हे घेतलं, म्हणजे प्लॉट घेतला, त्याचे पैसे वगैरे सगळे दिले। त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर माझ्या अलॉट झाले तेव्हापासून कुठे पण मी गेलं NOC वगैरेसाठी काय पण पाहिजे, मला CC पाहिजे, तर हे जे अशोक भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहे त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता। तिथे मी जिथे गेल्या तिथे ते लोक मला मतलब खूप त्रास दिला, लवकर हे NOC आणि CC वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून। पण मी लीगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला CC भेटलं आणि आतापर्यंत तेच चालू आहे। जिथे मी जातो तिथे त्यांचा काहीतरी हे त्रास होतं मला। आणि नंतर आता सगळे झाल्यानंतर OC साठी परत ते म्हणजे हे प्रस्ताव आणलं त्यांनी, अशोक भाऊसाहेब पाटील जे आहे आपले स्थानिक नगरसेवक। आणि नंतर त्याच्यासाठी मी इकडे बॉम्बे हायकोर्टला पण गेलं, तिथे रिट पिटिशन दाखल केले आहे आणि आज हे तुम्हाला सांगतो। सर, एकंदरीत आपण हे हॉस्पिटल आणि हॉस्पिटलची इमारत पूर्णपणे उठली आहे, CC उठलेली होती, तर कुठलं हॉस्पिटल स्पेशल हॉस्पिटल? हे फ्लेमिंगो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे मॅडम। आणि इकडे सगळे सुविधा होणार आणि सगळे माणसासाठी आहे, म्हणजे ऐरोलीचे कुठल्या गरीब जे काही आहे त्यांना सगळे सुविधा देणार, आपलं काही प्रॉब्लेम नाही आहे। आणि मला हे खूप प्रॉब्लेम असतो की ते पहिल्यापासून त्रास दिला आणि आता सांगतं की नाही हे एक्वायर करायला पाहिजे NMMC ला। एवढा सगळे खर्च केला, मी लोन घेतलं, पैसे टाकले सगळं आणि सगळ्या कंप्लायन्स पूर्ण करून तरी पण ते सांगतं की नाही मला हे एक्वायर करायला पाहिजे हॉस्पिटल NMMC। त्यांच्या आहे, गव्हर्नमेंट आहे बहुतेक असं वाटतं मला, तर मला असं खूप भीती वाटतं। अजूनपर्यंत दिलंच नाही। ते काय म्हणतात अधिकाऱ्यांचं उत्तर काय आले? अधिकारी असं सांगितलं की तुमच्या आता महासभामध्ये हे झाले आहे, प्रस्ताव आले आहे, त्याच्यामुळे मी आता OC देऊ शकत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला थांबायला पाहिजे। डॉक्टर संजय सिंग। नाही, हे बघा, हे हमकारी सो कायदा या पद्धतीने यांचं सर्व चाललेलं आहे। हे BJPचे नगरसेवक अशोक पाटील यांनी जेव्हापासून या डॉक्टर सिंग म्हणून या व्यक्तीला हा टेंडर प्लॉट लागला त्या दिवसापासून त्याच्या मागे हात धुवून मागे लागलाय। आता त्याचा पर्सनल इंटरेस्ट काय ते याच्यामध्ये माहिती नाहीये। CC ला प्रॉब्लेम केले, सेकंड CC ला प्रॉब्लेम केले, प्रत्येक गोष्टी त्यांनी त्या माणसांना प्रॉब्लेम केला। आणि आता ऐरोलीमध्ये आहे, आता अमित पण या वॉर्डचा नगरसेवक आहे, म्हणून आम्ही त्यांना कोऑपरेशन करत असतो। शेवटी काय असतं की काही गोष्टी अशा असतात की, आणि हे मला वाटतं हे पहिल्यांदाच नव्या मुंबईमध्ये असं घडते की ॲक्विजिशन झालेल्या बिल्डिंगला म्हणजे पूर्णपणे रेडी झालेल्या बिल्डिंगला ही नवी मुंबई महानगरपालिका प्रस्ताव आणते ॲक्विजिशनचा। त्याला प्रोसिजर असतात आणि त्या प्रोसिजरनी जायला लागते। कुठल्याही प्रोसिजरला सर्व प्रोसिजर फाट्यावर मारून त्यांनी अशा पद्धतीने ते आणले। प्रत्येकाचा याच्यामध्ये स्वार्थ आहे, त्यांचा काय स्वार्थ लपलाय माहित नाही, त्याच्यासाठी ते त्यांचे चाललेले प्रयत्न आहेत। सेक्टर 15 ला जागा नाहीत अशातला प्रकार नाहीये, पण जाणून बुजून त्रास द्यायचा, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कोणालाही कशा पद्धतीने, शेवटी लोकशाही आणि बाबासाहेबांनी काही घटना लिहिलेल्या आहेत। आणि जर अशा पद्धतीने होत असेल, आज त्या डॉक्टरांच्या प्रेस समोर बोलताना त्या डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये आसू आले, म्हणजे हे तुम्ही कोणावर आणि कुठल्या घटकावरती तुम्ही अन्याय करता याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे। सर, माझा अजून एक प्रश्न, कसं आहे, मी या ठिकाणी आपल्याला माहित आहे, मी या प्रभागामध्ये गेली 15 वर्ष स्थानिक नगरसेवक म्हणून काम करतोय। आणि ज्या वेळेला नागरिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निर्माण झाला आमच्या या कॉलनीमध्ये,
त्यावेळेला जो सेक्टर 12 प्लॉट नंबर 2 हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी सिडकोकडे त्या ठिकाणी आरक्षण होतं. परंतु मी वारंवार महानगरपालिका आणि सिडको 2020-22 पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय की ऐरोलीमधली वाढती लोकसंख्या आणि आता सध्या आपण पाहताय की प्रभाग सिस्टम झाले. तर सेक्टर 4, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 या सेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारे नागरिक आरोग्य केंद्र नाहीये. माझी मागणी सुरुवातीपासून होती, आताही आहे आणि भविष्यातही राहील की ही आपण वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र हे महानगरपालिकेने या ठिकाणी बनवण्यासाठी मी प्रयत्न केला. परंतु कुणाला खाजगी विकासाला सिडकोने प्लॉट तो अलॉट केला, विकला. ज्या वेळेला सिडकोने हे टेंडर काढलं त्यावेळेला सुद्धा माझी मागणी होती की हे टेंडर निघाल्यावर रद्द करावं आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्राची सुविधा करून लोकांना या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना सुविधा कराव्या. परंतु कुठल्याही प्रकारे महापालिकेचं प्रशासन होतं, का दुर्लक्ष केलं मला माहित नाही. आणि सिडकोने सुद्धा ह्या काही गोष्टी महापालिका अनेक प्लॉट मागत होते, परंतु काही झालं मला माहित नाही. परंतु सिडकोने का तो प्लॉट विकला त्याचं सुद्धा आम्हाला माहित नाही. तो डॉक्टर कोणी ते काळे आहेत का गोरे आहेत त्यांचा माझ्याशी कधीच संपर्क झाला नाही, माझं बोलणं पण नाही झालं. त्यामुळे माझं त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु मला माझ्या या ठिकाणच्या नागरिकांना नागरिक आरोग्य केंद्र पाहिजे. या ठिकाणी लोकांना नागरिक आरोग्य केंद्रासाठी रवाल्याला जावं लागतंय आणि रवाल्याला आपण जर आता जाऊन पाहिलं तर मोठी लाईन लागलेली असते आणि या कॉलनीतली लोक ऐरोलीमधली रवाल्याला कशासाठी जातील. आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढी सुविधा चांगल्या पद्धतीने देतोय तर प्रशासनाने याकडे सुद्धा दुर्लक्ष का केलं, कशासाठी केलं हे सुद्धा आमचा प्रश्न आहे. आणि माझा हा ठराव सभागृहामध्ये महासभेला आहे, मी मान्य करतोय, मी मांडलाय आणि जनतेच्या हितासाठी. मी काय माझ्या स्वतःसाठी तो बंगला नाही बांधत आहे. मी त्या ठिकाणी मी जनतेसाठी मी आज प्रतिनिधित्व करतोय. 30-32 हजार मतदार आहेत माझे आणि बाजूला सुद्धा 30-32 हजार मतदार आहेत. एवढी मोठी लोकसंख्या असताना या ठिकाणी आपल्या माहिती करता सांगतो एक कंटेनर ठेवलाय नागरिक आरोग्य केंद्रासाठी. आपल्याला हे शोभतंय का? या प्रशासनाने एक कंटेनर ठेवलाय आणि ही जागा नागरिक आरोग्य केंद्रासाठीच होती. मी एखाद्या व्यक्तीने घेतलेला आहे, तुम्ही परत दावा करा असा आहे की तुमचं. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील किडंगी पार येथील नागरिकांनी गावातील दारू दुकान बंद करण्यात यावं या मागणीला घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केलंय. या संदर्भात प्रशासनाची भूमिका जाणून घेतली असता नायब तहसीलदार गजभिये यांनी या संदर्भात आम्हाला तक्रार प्राप्त झाली असून ही तहसील स्तरावरची बाब नसून या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला आहे. जिल्हाधिकारी महोदयांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवलाय अशी माहिती त्यांनी दिली आहे. आणि आम्हाला सांगा की जोपर्यंत निवडणुकीची तारीख आम्हाला मान्य आहे, तुम्ही निवडणूक लोकशाही पद्धतीमध्ये जे आहे ते विधिवत निवडणूक लावा. पण आम्ही तेव्हा जाणार इथून जेव्हा तुम्ही दारूचे दुकानं बंद होण्याचं पत्रक आम्हाला देणार की निवडणूक होईपर्यंत बंद ठेवायचं, चालू ठेवायचं नाही, तर हे असंच चालू व्हायचं आणि उद्यापासून आम्ही तुम्हाला न सांगता रस्ता रोको करणार. याला काही झालं तर जबाबदार तुम्ही राहणार. तर सर्व आपण उपस्थित सर्वांना मी एक सांगते, जे काही 12 मार्चची सुनावणी झाली तुमच्यापैकी काही प्रतिनिधी 8 तारखेला उपस्थित होते. सद्यस्थिती जी एक सगळं सांगणं गरजेचं आहे. जे काही आहे सद्यस्थितीमध्ये आता आपण हा दारूबंदीच्या विषयापर्यंत पुढचं बोलूया. तुमचं जे गाव आहे किडंगी पार सध्या नगर परिषदमध्ये आहे आणि तुम्ही प्रभाग क्रमांक 6 आणि 7 मध्ये मोडता आता सध्याच्या सिच्युएशनला. आणि जर तुम्हाला हे नियमाचं जे आपलं मतदान आहे ते जर घ्यायचं असेल तर ते प्रभाग निहायच घ्यावं लागेल. चिपळूण तालुक्यातील नागावे येथील प्लास्टिकच्या गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामध्ये प्लास्टिक साठा आणि इमारत जळून खाक झाले. यामध्ये 4 ट्रक प्लास्टिक माल जळून खाक झालाय. सुदैवानं जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाले. शेतात भाज्यावळ केली जात होती, त्यामुळे या भाज्यावळीमुळे गोडाऊनला आग लागली असा प्राथमिक अंदाज दिसून येतोय. या आगीत 4 टन प्लास्टिक सामान जळून खाक झाले.
शासनानं व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यानं बदलापूरमधील अनेक लहान हॉटेल व्यावसायिक संकटात सापडलेत. मात्र मोठ्या हॉटेल सुरू झाले असताना त्यांना व्यावसायिक सिलेंडर दिले जात असल्याचा आरोप बदलापूरमधील लहान हॉटेल व्यावसायिकांनी केलाय. एकीकडे व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यानं या लहान हॉटेल व्यावसायिकांनी पर्याय म्हणून चुलीवर अन्नपदार्थ करण्यास सुरुवात केली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा हा 40 पार गेला असल्यानं या तळपत्या उन्हात बसून चुलीवर जेवण बनवणं शरीराला त्रासदायक ठरतंय. त्यामुळे कामगार आजारी पडतायत. त्यामुळे शासनानं हा सिलेंडरचा काळा बाजार रोखावा असा आरोप लहान हॉटेल व्यावसायिकांनी केलाय. मोठ्या हॉटेलधारकांनी जर 4-5 दिवस हॉटेल्स बंद ठेवलेले होते आणि नंतर जर उघडतात तर ते कोणत्या बेसिसवर उघडतात? जर त्यांना सिलेंडर भेटले तरच त्यांनी उघडलेत ना, त्याच्याशिवाय ते उघडू शकत नाही. आणि त्यांचं असं नाहीये ना की 1-2 सिलेंडर मध्ये होईल. त्यांना दिवसाला 4-5 सिलेंडर लागत असेल. ते जर हॉटेल आपल्याला उघडे दिसतात तर त्याचं हे काय, म्हणजे काहीतरी असणार तेव्हाच ना. का कोण बोलतो ह्याच्याकडे भेटेल, कोण बोलतो त्याच्याकडे भेटेल, कोण बोलतो त्याच्याकडे भेटेल. पण आम्ही जे बारके धंदेवाले आहेत, जे त्यांनी आम्ही काय करायचं? आज उन्हामध्ये बायका बघताय, किती दिवस करतील या? आणि जर ह्या आजारी पडल्या तर यांची भरपाई कोण करणार आहे? आपण ना आम्हाला सिलेंडर देत आहे. आता समजा मी पुढे पत्रा लावून घेतला तर पत्रा तरी चालवून घेणार आहेत का? पत्रा लावला तर परत अनधिकृत बांधकाम म्हणून ते परत पाडायला येतील. मग आम्ही, म्हणजे मला काही पर्यायच सुचत नाहीये की याचं काय करायचं. माझा आरोप आहे की सिलेंडर भेटतात आहे, ब्लॅकने सिलेंडरची हे चालू आहे. जर ब्लॅकने भेटत नसते तर या लोकांचे हॉटेल्स कधीच बंद झाले असते. आमची मागणी आहे की आम्हाला सिलेंडर हवा आहे, आम्हाला सिलेंडर पाहिजे. आज छोटा सिलेंडर लावल्यानंतर तुम्ही येऊन चेकिंग करताय, नाही हे नाही चालणार, असं नाही चालणार, तसं नाही चालणार. अरे मग त्याला पर्याय काय? पर्याय काहीतरी पाहिजे ना आम्हाला. सिलेंडर तर पुरवले पाहिजे किंवा मग त्याला काय पर्याय दिला पाहिजे आम्हाला. याच्या व्यतिरिक्त आम्ही करणार काय? आता चुलीवरती किती दिवस असं चालणार आहे? एक हाऊस म्हणून 8 दिवस 4 दिवस बायका करतील काम. नंतर आज एक बाई आलेली नाहीये, कमीत कमी 60-70 भाकऱ्या करावं लागतात. या उन्हामध्ये शक्य आहे का?